हॅलो, नमस्कार विद्यार्थ्यांनो, गुड मॉर्निंग. आज आपण सेमी इंग्लिशमध्ये 1.1 क्वेश्चन नंबर 2 चा 7 नंबरचा क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. आणि हा 7 नंबरचा क्वेश्चन सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन. सम मध्ये काय दिले बघा. पहिल्यांदा नेहमी एक लक्षात घ्या, तर सायमल्टेनियस इक्वेशन अशी हॉरिझॉन्टल म्हणजे झोपलेल्या पोझिशन मध्ये त्यांना पहिले उभे करायचे. पण ठीक आहे, मग आपण इथे लिहिणार 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. दिस इज अवर फर्स्ट इक्वेशन. सेकंड इक्वेशन आहे बघा काय, 101x plus 99y is equal to 501. This is second equation. Okay. आपण असे एक लाइन ओढून घेऊया. पहिल्यांदा आपण या इक्वेशन साठी कोणती सिस्टीम वापरणार आहोत ते बघा. ह्याला आपण असं करणार आहोत की फर्स्ट प्लस मायनस प्लस हा फॉर्म्युला वापरणार. म्हणजे काय करायचं, या दोन इक्वेशनची ऍडिशन करायची, नंतर पुन्हा या दोन इक्वेशनचं सबट्रॅक्शन करायचं, नंतर पुन्हा मग जे 3 आणि 4 इक्वेशन मिळेल त्याचे ऍडिशन. म्हणजे ऍडिशन, फर्स्ट ऍडिशन, सेकंड सबट्रॅक्शन, लास्ट ऍडिशन असं हे 3. पण हा फॉर्म्युला कोणत्या इक्वेशनला लावायचं हा महत्वाची गोष्ट आहे. तर कोणतं इक्वेशन सगळ्यांनाच हा लावून चालणार नाही. बघा, याला काय करावं लागेल, या ठिकाणी बघा x चा कोएफिशियंट 99 आहे, तो इकडे सेकंड इक्वेशनला y ला दिलेले. म्हणजे असं x चा कोएफिशियंट y ला दिलाय आणि y चा कोएफिशियंट x ला दिलेले. म्हणजेच काय, तर इंटरचेंज झालेले कोएफिशियंट x आणि y चे, म्हणजे अदलाबदल झालेली आहे. मग ठीक आहे, अशा वेळेसच आपण असं करायचं. नाहीतर आपण इकडे मल्टिप्लाय करतो. आता समजा जर मल्टिप्लाय जर सिस्टीम घेतली तर y चं कोएफिशियंट इक्वल करायला ह्याला किती 99 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि याला 101 ने करावं लागेल. आणि एवढं मोठं मल्टिप्लाय करेपर्यंत सगळं उजाडेल तरी आपलं सम होणार नाही. त्यापेक्षा आपण ही शॉर्ट बट स्वीट असे पद्धती आहे, सगळ्यांना माहिती आहे, पण ठीक आहे. मग यामध्ये काय करायचं, इथे मग म्हणूया ऍडिंग, ऍडिशन करतो. ऍडिंग, चला हे बघा 99 मध्ये 1 टाका, 100 झालं, म्हणजे याचं झालं 200x. याचं पण सेम तसंच होणार, प्लस 200y इज इक्वल टू हा 1 याच्यात टाका 500 आणि हे 500 म्हणजे 1000 झालं. आता काय करणार, तर आपल्याला याचे 200 कमी कर. बघा याच्यामध्ये 200 कॉमन दिसतोय. मग आपण काय करूया, 200 ने या इक्वेशनला डिवाइड करू. इथे लिहून ठेवूया, डिवाइड इक्वेशन, डिवाइड इक्वेशन बाय 200. आता ही फर्स्ट इक्वेशन आहे म्हणून मी तुम्हाला हे करून दाखवतो. नाहीतर 200 1 जा 200, 200 1 जा 200 आणि 200 5 जा, म्हणजे इथे येणार x प्लस वाय इज इक्वल टू 5. पण फर्स्ट इक्वेशन आहे, आपण याला डिवाइड करूया. 200x अपॉन 200 प्लस 200y अपॉन 200 इज इक्वल टू 1000 अपॉन 200. हा 2 चा 0 गेला, हा 2 चा 0 गेला, 200 आहे ना, 2 0 गेले, 2 राहिला, 2 1 जा 2 5 जा, हे गेले. आपल्याला इकडे इक्वेशन काय मिळालं बघा, x प्लस वाय इज इक्वल टू 5. हे आपलं थर्ड इक्वेशन झालं विद्यार्थ्यांनो. दिस इज इक्वेशन 3. मग आता आपल्याला काय करायचं, झालं पण प्लस केलं, आता मायनस करायचं. मायनस करताना एक गोष्ट लक्षात घ्या, हे सेकंड इक्वेशन जरा मोठे नंबर पहिले आलेले बघा. हा 100 199 पेक्षा मोठा आहे,
501 याच्यापेक्षा मोठं आहे. मग आपण काय करूया, सेकंड पहिलं लिहू आणि त्याच्या खाली लिहू, म्हणजे आपल्याला मायनसची साईन येणार नाही. ट्राय करूया, बघा काय करायचं ते मी सांगतो. बघा इकडे लिहूया आपण 99 नाही करायला लागेल, सेकंड इक्वेशन लिहायचं. मी सेकंड इक्वेशन असं बोर्ड ठेवतो आणि लिहितो. बघा 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. हे सेकंड आहे, हे सेकंड पहिलं घ्यायचं, त्याच्या खाली फर्स्ट लिहूया. हे काय आदला बघा इथे लिहा असं लगेच 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. फर्स्ट इक्वेशन सबट्रॅक्टिंग म्हणूया. करूया वजाबाकी करताना आपल्याला माहिती आहे विद्यार्थ्यांनो काय करतो आपण, ते काय करतो तर सेकंड इक्वेशनची साइन चेंज करतो. हा बघा, हा 99 प्लस आहे ना, याला मायनस लिहायचं, हा प्लस आहे ना, याला मायनस लिहायचं, हा प्लस आहे ना, याला मायनस लिहायचं. आणि आता हे इक्वेशन नाही, हे साइन नाही घ्यायचं, हे साइन घ्यायचं. बघा म्हणजे आपण इथे कसं वाचणार वरून 101 मायनस 99, मग ह्याच्यामध्ये ना 2 राहतो, 2x. ह्याच्यामध्ये पण तेच राहणार, पण बघा इथे 99 मायनस 101 आहे. मोठ्या नंबरला मायनसचं साइन आहे, लगेच इथे पहिले मायनसचं साइन घ्या आणि 101 मधून 99 मायनस करा, 2y येणार. इथे मग आता बघा 501 मधून 99 जर मायनस केले तर 2 राहतो. मग आपण इथे काय करायचं बघा, ह्याला लिहिले नाही आपण ना, लिहिले ना, डिवाइड इक्वेशन बाय 2. या इक्वेशनला 2 ने डिवाइड करायचे. मग इथे पण डिवाइड इक्वेशन बाय 2. काय मिळेल मग आपल्याला बघा, काय होईल, याला 2 ने डिवाइड केलं तर 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 1 जा 2. आता आपण हे डायरेक्ट लिहूया, चालेल का? म्हणजे काय करणार, 2 ला 2 ने भागलं, x मायनस y इज इक्वल टू 1 आलं. मी हे असं करून नाही दाखवलं कारण हे छोटे, आता तुम्हाला माहिती आहे असं समजलं नसेल तर तुम्ही सरळ असं करायचं आणि मग लिहायचं. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 4. आता आपल्याला बघा ऍडिशन सबट्रॅक्शन झालं, ही ऍडिशन 3 आणि 4थ्यावर करायची. मग 3 नंबरचं इक्वेशन आपण या बाजूला लिहूया विद्यार्थ्यांनो. 3 नंबरचं इक्वेशन आहे बघा x प्लस वाय. मग इथे लिहूया x प्लस वाय इज इक्वल टू 5. दुसरं लिहूया x मायनस वाय, x मायनस वाय इज इक्वल टू 1. हे थर्ड इक्वेशन आहे विद्यार्थ्यांनो आणि हे फोर्थ. मग या दोघांची आपल्याला ऍडिशन करायची, कारण आपल्याला बघा इथे हे y चे कोएफिशियंट इक्वल आहेत आणि साइन मायनस आहे म्हणजे अपोजिट आहे, म्हणजे ते नंतर आहे. मग इथे लिहायचं ऍडिंग. चला ऍडिंग करूया. ऍड करताना x प्लस x 2 टाइम्स x प्लस y मायनस y गेट कॅन्सल, 5 प्लस 1 6. आता आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची. 2 ला आपण सांगायचं तू तिकडे जातो का, तो म्हणाल चालेल, तुमच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे, चला तुझ्यासाठी जातो. आणि मग तो 6 म्हणतो हे माझ्या खाली बस, पुढे पुढे नाही राहायचं, कारण तो इंटू आहे, तो डिवाइड झाला पाहिजे. यासाठी मी आपल्या साध्या भाषेत बोललो. तर 2 3 जा म्हणजे इथे 3 आलं. मग आता इथे लिहिणार x इज इक्वल टू 3. ही जी व्हॅल्यू आहे ना, ही आपल्याला या 3 किंवा 4 मध्ये टाकायची. सांगा बरं तुम्हाला कोणतं, ज्याच्यात मायनस चिन्ह आहे त्याच्यात टाकायला धोका असतो, त्यापेक्षा बेदा मागे सुसाट धावत जाण्यासारखं म्हणजे थर्ड मध्ये टाका. सबस्टिट्यूट in equation 3. substitute एक मिनिट सर. in
इक्वेशन 3. मी 3 मध्ये व्हॅल्यू टाकूया. 3 चं पहिले इक्वेशन लिहावं लागेल आपल्याला. x प्लस वाय इज इक्वल टू 5. एक्सच्या ठिकाणी लिहिणार 3 प्लस वाय इज इक्वल टू 5. हा 3 तिकडे गेला तर तो मायनस होईल कारण तो प्लस आहे. मग इथे लिहिणार y इज इक्वल टू 5 मायनस 3 इज इक्वल टू 2. आता आन्सर मिळेल बघा आपल्याला. मिळेल काय मिळालेल. फक्त लिहायचं आहे आपल्याला. x इज इक्वल टू 3 कॉमा y इज इक्वल टू 2. पुन्हा आपण हे इक्वेशन ना चेक करू शकतो बघा. या दोघांची याच्यात व्हॅल्यू टाकली तर 3 प्लस 2y येतं. या दोघांची व्हॅल्यू यामध्ये टाकली तर बघा 3 मायनस 2 1 येतं. म्हणजे आपलं इक्वेशन बरोबर आहे. बिनधास्त राहायचं. आता तुम्ही काय म्हणाल सर बघा ना तुम्ही एवढं मोठं सम तुम्हीच सोडून दिलं. आम्हाला पण द्या ना काहीतरी. म्हणजे आम्हाला पण खाऊ द्या ना. आम्ही घरी करू ना. मग बघा तुम्हाला घरचा खाऊ तुम्ही घरी जाऊन हा खाऊ खायचा आहे. म्हणजेच काय तर होमवर्क करायचं आहे. ही बुक मधून शोधून काढलेली उदाहरणं आहेत. त्याची प्रॅक्टिस झाली. हे करायचंय. अजून एक आपल्याला यामधील 7 मधला 8 करायचंय. आज गेल्या क्वेश्चन नंबर 8 पहिला करा आणि नंतर मग हे करा. तुम्हाला या व्यतिरिक्त प्रश्न तुमच्या पुस्तकात येणार नाही. पण हा प्रश्न नेहमी येतो. 3 मार्काला येतो. फटाफट कामाला लागा. चला मला पण उद्या दुसरं सम द्यायचंय. बाय विद्यार्थ्यांनो. बाय.